शहरांमध्ये झालेली मराठी माणसाची किंवा आपल्या भाषेची, आपल्या स्थानिकांची अवस्था आपल्या गावामध्ये होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, है ना. जे काही आहे ते आपलं आहे, आपल्यापाशीच राहिलं पाहिजे, ते दुसऱ्याशी जाता कामा नये. जेव्हा हे आपल्याशीच राहील तेव्हाच हे म्हणजे आपलं वर्चस्व राहील. आपण वर्चस्वासाठी नाही तर कोणी येऊन आपल्याला असं लात मारेल तर चालणार नाही. गावातील जमिनी आहेत त्या आपण आपल्यापाशीच ठेवूया, कोणीही विकायच्या नाहीत. सर्व गावांनी निर्णय घेऊया की आपल्या जमिनी कोणालाही विकायच्या नाही. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी, प्रत्येक गावातील लोकांनी हा निर्णय घ्या की आपल्या जमिनी आता विकायच्याच नाहीत, कोणालाच नाही विकायच्या. आपल्या आहेत ना ते आपल्यापाशीच ठेवायचे आहेत, तर कोणालाही विकायचंच नाही. तेव्हा कुठे हे थांबेल, नाहीतर हे मात्र थांबवणं कोणालाही शक्य होणार नाही. जेव्हा तुम्ही हे जागा विकणं बंद कराल तेव्हा हे आपोआप थांबणार आहे. जर तुम्ही जागा विकलीत नाही तर इकडे कोणी येणार नाही आणि मग त्याचं वर्चस्व इथे स्थापन होणार नाही. हे वर्चस्व इतरांचं वर्चस्व थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आपल्या जागा आहेत त्या आपल्याशीच ठेवूया. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी अशा प्रकारे निर्णय घ्याल. मित्रांनो, आपण आता तर प्रत्येक गावागावातून फिरणार आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत.